नमस्कार. आज आपण इयत्ता 8वीतील इतिहास विषयामधील प्रकरण 2 युरोप आणि भारत या प्रकरणातील नवीन मुद्दा अभ्यासणार आहोत. आत्तापर्यंत आपण पाहिलेले मुद्दे आहेत ते म्हणजे प्रबोधन युग म्हणजे काय, विविध क्षेत्रांमध्ये झालेलं प्रबोधन, त्याचबरोबर लिओनार्दो विन्सी या चित्रकाराविषयी माहिती पाहिली, त्याचबरोबर छपाई यंत्राचा शोध जोहान्स गुटेनबर्ग यांनी लावला, धर्मसुधारणा चळवळ म्हणजे काय आणि लागलेले वेगवेगळे भौगोलिक शोध याविषयी माहिती पाहिली. आज आपण युरोपमधील वैचारिक क्रांती याविषयी जाणून घेऊयात. प्रबोधन काळामध्ये झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. याच काळात वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचा अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडं चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ लागलं. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे म्हणतात. वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये देखील क्रांती घडून आली. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरं घडून आली. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणूनही ओळखला जातो. या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या आणि पार्लमेंटचं सार्वभौमत्व प्रस्थापित झालं. यानंतर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध. युरोपमध्ये घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धाचाही विचार करणं महत्त्वाचं ठरतं. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपियन देशांनी आपलं लक्ष या खंडाकडे वळवलं. साम्राज्यवादी युरोपियन देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होतं, परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटनं अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधने व कर लावण्यास सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेनं याला विरोध केला आणि इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतीविरोधात युद्ध पुकारलं. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला आणि अखेरीस वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध म्हणून ओळखली जाते आणि यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती व लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवीन देश अस्तित्वात आला. अशा रीतीनं अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध याविषयी आपण माहिती पाहिली. पुढील मुद्दा पुढील तासाला अभ्यासूया. धन्यवाद.